Welcome student. Venutei Chavan College Karad Standard 11 Commerce Bookkeeping and Accountancy. Today we learn accounting concept, convention and principles. Meaning and importance of accounting concept. Accounting is means of communicating the result of business operation to various parties instead in on or connected with the business. Owner, creditors, investor, bank, financial institution, government and other agencies. Hence, it is rightly called as the language of business. Accounting is not only associated with the business but also with the everybody who is interested in keeping an account for the monetary transaction generally. The terms accounting reports to financial accounting, bookkeeping and accountancy is an arts of recording classified and summarizing transaction of business concern in a systematic manner. आपल्याला इथं बघायचं आहे की हे प्रॅक्टिकली आपण अकाउंटिंग कसं करणार आहोत. त्यासाठी आपल्याला काही कन्सेप्ट त्यांनी दिलेले आहेत. मग आपण डेफिनेशन बघितलेली आहे की बुक कीपिंग इज ॲन आर्ट्स अँड सायन्स रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन्स डे टू डे इन सिस्टमॅटिक मॅनर. इट इज कॉल्ड ॲज बुक कीपिंग. जी व्याख्या आपण पाहिली तीच इथं आपल्याला दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला व्यवसायाशी बरेचसे घटक रिलेटेड दिसतात, जसं की ओनर आहे म्हणजे मालक आहेत, क्रेडिटर्स आहेत, इन्व्हेस्टर्स आहेत, बँक आहेत, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत, गव्हर्मेंट आहेत आणि अदर एजन्सी आहेत. मग हे सगळे जे आहेत ते बँक एकमेकांशी रिलेटेड आहे आणि यांच्याशी जे काही मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स होतात त्या सगळ्या ट्रान्झॅक्शन्स आपण कशा रेकॉर्ड्स करणार आहोत इन सिस्टमॅटिक वे ते आपण इथं पाहणार आहोत. नेक्स्ट, इम्पॉर्टन्स ऑफ अकाउंटिंग कन्सेप्ट. रिअलायबल financial statement, uniformity in presentation, generally acceptable basic of measurement, proper information to all, valid and approach assumption. जे काही तुमचं रिलायबलचं इथं आपल्याला अर्थ बघायचं आहे की विश्वास ठेवण्यासारखा आहे. मग जी काही तुमचं फायनान्शियल स्टेटमेंट आहेत लाईक दॅट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, हे जे तुमचे फायनान्शियल स्टेटमेंट आहेत जे तुमच्या इट इज शो टू युअर फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस, मग त्याच्याविषयी आपल्याला माहिती मिळते. त्यानंतर अनफॉर्मॅलिटी इन प्रेझेंटेशन म्हणजे जे आपण प्रेझेंटेशन करणार आहोत, ज्या स्वरूपात लिहिणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला ते उपयोगी पडतं. त्यानंतर आपल्याला योग्य अशी परिपूर्ण माहिती त्याच्यातून मिळते आणि योग्य अशी काही गृहीतक आहेत. अझम्पशन म्हणजे आपण गृहीतक असं तिथं अर्थ घेणार आहोत. मग ते आपण इथं पाहणार आहोत. त्यानंतर कन्सेप्ट. सम ऑफ द इम्पॉर्टंट कन्सेप्ट आर ॲज फॉलोज. फर्स्ट कन्सेप्ट इज बिझनेस एंटायटी. याचा अर्थ आपण व्यवसायाचे स्वतंत्र अस्तित्व असा घेणार आहे. अकॉर्डिंग टू दिस कन्सेप्ट बिझनेस युनिटी इज सेपरेट फ्रॉम द ओनर. इट मीन्स दॅट ओनर अँड बिझनेस इट इज अ डिफरंट इन बिटवीन टू ओनर अँड बिझनेस. हे दोघं कसे आहेत? वेगळे आहेत. या कन्सेप्ट म्हणजे समजा जरी एखादा व्यवसाय आपण सुरू केला तरी तो व्यवसाय जो बिझनेस आहे त्याला आपण बिझनेस इज अ आर्टिफिशियल पर्सन अँड ओनर इज अ पर्सन, नॅचरल पर्सन. तर इथं अकाउंट बुककीपिंगमध्ये कन्सेप्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की ओनर आणि बिझनेस हे कसे आहेत? वेगवेगळे आहेत. द बिझनेस इज लायबल टू द ओनर फॉर द कॅपिटल कॉन्ट्रीब्युटेड बाय हिम ऑर हर. जे लायबलचा अर्थ इथं देणं. जो ओनर आहे त्यांना जे कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं आहे
आपण कॅपिटलच्या डेफिनेशनमध्ये बघितलेलं आहे. सम अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय द ओनर इट इज कॉल्ड ॲज कॅपिटल. मग हे कॅपिटल जो इन्व्हेस्ट केलेलं आहे ते बिझनेस त्याला काय लागतो, मालकाला देणं लागतो असं त्याचा अर्थ आहे. ओनली बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. ओनली business transaction means it is related to business, like that factories bill, factories electricity bill, salary paid. घरच्या जो तुमचा प्रायव्हेट ड्रायव्हर आहे त्याची सॅलरी तुम्ही जर त्या बिझनेसच्या अकाउंटमधून देत असाल तर ती ट्रान्झॅक्शन तुम्हाला इथं नोंदवता येणार नाही. देन पर्सनल ट्रान्झॅक्शन्स ऑफ द ओनर नॉट रेकॉर्डेड. मागच्या तासाला आपण बघितलं होतं की ड्रॉइंग्स मीन्स सम अमाऊंट ऑर थिंग्स विथड्रॉन फ्रॉम द बिझनेस बाय ओनर इट इज कॉल्ड ॲज ड्रॉइंग. मग हा जी ड्रॉइंगची डेफिनेशन आहे या ड्रॉइंगच्या डेफिनेशननुसार जे काही पर्सनल यूजचे ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या आपण इथं रेकॉर्ड्स करणार नाहीत. आता या कन्सेप्ट ज्या आहेत आपण शिकतोय बघतोय या सगळ्या कशा आहेत, आपण प्रॅक्टिकली काय करणार आहोत ते इथं आहे. आपण जसं जसं पुढं जाऊ तसं आपल्या या कन्सेप्ट आपण या यूज करत जाणार आहे. नेक्स्ट, मनी मेजरमेंट. अकॉर्डिंग टू दिस कन्सेप्ट ओनली दोज ट्रान्झॅक्शन विच कॅन बी एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मनी आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. ज्या मनीशी म्हणजे पैशाशी संबंधित आहेत त्याच ट्रान्झॅक्शन्स त्या आपण घेणार आहे. आणि मी तुम्हाला मागच्या वेळेला शिकवलं होतं की ओनली मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट, लाईक दॅट कॅश ट्रान्झॅक्शन अँड क्रेडिट ट्रान्झॅक्शन. बार्टर ट्रान्झॅक्शन्स आर नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. All business transactions are express common unit of measurement that is rupees. जे तुमचं काही सगळे पैसे आहेत ते सगळे व्यवहार हे पैशाशी संबंधित व्हावे, जसे की रुपये. अमेरिकेत गेलं तर ते डॉलरशी संबंधित येणार आहेत. याप्रमाणे म्हणजे तुमचं प्रत्येक व्यवहार हा पैशाशी रिलेटेड, जसं सॅलरी पेड टू कॅश, परचेस फर्निचर बाय चेक, जे काय तुमच्या ट्रान्झॅक्शन असतील त्या तिथं येणार. इट मीन्स दॅट ट्रान्झॅक्शन विच कॅनॉट बी एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मनी आर नॉट रेकॉर्डेड. म्हणजे ट्रान्झॅक्शन्स जर तुमच्या मनीशी रिलेटेड नसतील, लाईक दॅट बार्टर सिस्टीम, तर तिथं तुम्ही काय करायचे, त्या ट्रान्झॅक्शन्स आपण इथं घ्यायच्या नाहीत. मीन्स इट इज इन सिम्पल वर्ड only monetary transactions are recorded in the books of account, like that sold goods ₹5,000, purchase furniture ₹10,000. Next, cost concept. कॉस्ट मराठीत आपण याला मूळ किंमत म्हणणार आहे आणि प्रत्येक व्यवहारात त्याची मूळ किंमत ही लक्षात घेतली जाते. जसं की अकॉर्डिंग टू दिस कन्सेप्ट असेट इज रेकॉर्डेड ॲट द प्राइस paid to purchase it. Market price is not considered. For example, machine purchase of ₹30,000, the same price recorded in the books. In case the market value goes to ₹10,000 or 15,000, it will be not considered. म्हणजे तुमची मार्केट प्राईस काय आहे हे इथं आपल्याला घ्यायचं नाही, पण त्याची मूळ जी काही किंमत आहे तीच आपल्याला इथं घ्यायची आहे. नेक्स्ट, कन्सिस्टन्सी कन्सेप्ट. द सिस्टीम ऑफ अकॉर्डिंग शुड बी consistent or continuous throughout the business. It should not be changed for any reason, but it should not stop any important of new techniques. For example, a company adopts system and method for changing depreciation on fixed asset from the beginning till the end to estimated life of asset. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक व्यवसायात हिशोबासाठी वापरलेली पद्धत
ही स्थिर पाहिजे. आपण डेप्रिसिएशन हा जो हे एक्झाम्पल आहे हे डेप्रिसिएशनचं आहे आणि तो टॉपिक आपण इन डिटेल शिकणार आहोत. मग आधी डेप्रिसिएशनमध्ये इथं काय बघायचं आहे तर जी स्थिरता, कन्सिस्टन्सी म्हणजे काय ठेवायची, तुम्हाला स्थिरता ठेवायची. एखादी मेथड तुम्ही ॲप्लाय केली त्या मेथडनुसारच तुम्हाला काय करायचं आहे, पूर्ण ते तो जो काही व्यवहार आहे तो संपेपर्यंत ती मेथडच तिथं तुम्हाला यूज करायची आहे. तिथं आपल्याला बघा डेप्रिसिएशनच्या 2 मेथड आहेत, ॲक्च्युली 4 मेथड असतात, पण यावर्षी आपण 2च मेथड शिकणार आहोत. फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड, फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड अँड सेकंड पार्टली इन्स्टॉलमेंट किंवा रिड्युसिंग बॅलन्स मेथड, अशा 2 मेथड आपण इथं पाहणार आहोत. त्यानंतर conservatism. While recording the business transaction, we have to anticipate no profit but provide for all possible losses. The income statement may show low income and the balance sheet overstate the liabilities and understate the asset. For example, the closing stock in the factory is valued at rupees 25,000 at cost price and 35,000 at the market price. But while recording in the books of value of 25,000 will be considered being the lowest of the all. हे अगदी सोप्या शब्दात सांगितलं, whichever is less than price we are recorded in the books of accounts. म्हणजे जर आपल्याला एखाद्या वस्तूच्या 2 किमती दिलेल्या असतील तर त्याच्यातली जी लहान किंमत असेल ती कसली असते, कॉस्ट प्राईस असते. मार्केट प्राईस तुमची काही असू देत, पण जी लहान आहे तीच तुम्हाला घ्यायची आहे. मग तुम्ही म्हणाल दरवेळेला कॉस्ट प्राईजच घ्यायची का मॅडम? तसं नाही. कॉस्ट प्राईस प्लस सपोज एखाद्या वेळेला काय असू शकतं, ह्याच्या उलटं असू शकतं. कॉस्ट प्राईस तुमची 35,000 आहे, मार्केट व्हॅल्यू 25,000 आहे. कोणती घेणार? तर 25,000च तिथं तुम्हाला काय केली पाहिजे, रेकॉर्डेड. मीन्स इट इज whichever is less than price are recorded in the books of account. Next, going concern. It is the assumed that business will continue for a long period of time and it is not be closed at its early stage. This concept help many investors to invest in business and many suppliers are creditors to give credits. Going concern म्हणजे आपली कंपनी काय आहे, चालू आहे, व्यवसाय अनेक वर्ष पुढे चालू राहणार आहे असं आपण गृहीत धरलेलं आहे आणि तो कधीही बंद पडणार नाही. तर या कन्सेप्टमध्ये आपल्याला असं समजतं की इन्व्हेस्टर म्हणजे जे पैसे गुंतवणार आहेत त्यांनी पैसे कसे गुंतवावे, किती प्रमाणात गुंतवावे हे त्यांना समजतं. आणि तसेच जे काही आपले सप्लायर्स आहेत मीन्स क्रेडिटर्स, ते आपल्याला काय करत असतात, गुड्स सप्लाय करत असतात ऑन क्रेडिट, ऑन कॅश. मग ते ऑन कॅश किती द्यायचं, ऑन क्रेडिट किती द्यायचं हे आपल्याला इथं समजणार आहे. नेक्स्ट इज रिअलायझेशन. अकॉर्डिंग टू दिस कन्सेप्ट ऑफ it should be shown when it is actually realized. Revenue is known only when goods or services are sold. In order to recognize revenue, receipts of cash if not essential when goods are sold on credit, it's create a defined asset called as receivable. या कन्सेप्टमध्ये आपण प्रत्यक्ष नफा मिळवलेली किती रक्कम आहे ते आपल्याला समजतं. रिअलायझेशन म्हणजे समजणे, रिअलाइज म्हणजे मिळणे, तसेच रेकग्नाइज म्हणजे ओळखणे. काही गोष्टी आहेत इसेन्शियल म्हणजे आवश्यक अशा आहेत. तर एक्झॅक्टली आपल्याला काय बघा, रेव्हेन्यू इज ऑन ओनली व्हेन गुड्स आर सर्व्हिसेस आर सोल्ड. किती आपण गुड्स किंवा सेवा देत आहोत का माल विकत आहोत. त्यानंतर आपल्याला असं समजतं की आपल्याला की एखादी ऑर्डर मिळालेली आहे, मग ती ऑर्डर जी आहे ती आपल्याला काय करायची आहे, ऑफ कॅश इज नॉट इसेन्शियल. त्याच्यामध्ये आपण जर आपल्याला एखादी रिसिट जर मिळत असेल तर तिथं
कॅशची रिसीट आवश्यक असते. त्यानंतर वेन गुड्स आर सोल्ड ऑन क्रेडिट इज क्रिएट्स अ डिफाईन ॲसेट कॉल्ड ॲज रिसिवेबल. म्हणजे जेव्हा आपल्याला गुड्स काही ऑन क्रेडिट जेव्हा आपण काय करतो विकतो तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, एक रिसिवेबल जी काही पावती वगैरे म्हणतो आपण तिथं तयार करायची. नेक्स्ट ॲक्युरल अर्न इन्कम इज recorded when it is on and expenses are recorded when they become payable. Income is recorded when it is on. म्हणजे इन्कम आपल्याला कधी मिळणार आहे ते आपण काय करायचं आहे, रेकॉर्ड करून ठेवायचं आहे. तसंच जे काही एक्सपेन्सेस आहेत पेएबल जे आपण देणं लागतो तेही आपण तिथं रेकॉर्ड करून ठेवायचं आहे. फॉर एक्झाम्पल अ कंपनी इन्व्हेस्टेड ₹1 lakh विथ अ बँक फॉर 1 year on the 1st October 2015. Bank has to pay interest at 10% per annum on its maturity 13th September 2016. आता याच्यामध्ये बघा आपण 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले आहेत. कधी केले आहेत? 1 ऑक्टोबर 2015ला. आणि ह्याची जी आपल्याला इथं 10% काय मिळणार आहेत तर हे मिळणार आहे इंटरेस्ट मिळणार आहे. पण आपण हे किती घ्यायचं तर 1 ऑक्टोबर ते 31 मार्चपर्यंतच आपल्याला इथे इंटरेस्ट घ्यावं लागेल. आणि जे काही पुढचं आहे की एप्रिलपासून सप्टेंबर ते आपल्याला पुढच्या वर्षी आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे या वर्षीचं जेवढं काही उत्पन्न आपल्याला मिळणार आहे ते आपण इथं एवढंच विचारात घ्यायचं आहे. या वर्षीचं जास्त घ्यायचं नाही. मग 1 लाखचं 10%नं किती होतं तर 1,000 रुपये होतात. मग जे 1,000 आहेत ते आपण यावर्षीचं कन्सिडर करायचं आणि नेक्स्ट मंथचं जे आहे ते नेक्स्ट इयरला रेकॉर्ड करायचं. नेक्स्ट ड्युअल ॲस्पेक्ट आपण सेकंड जो टॉपिक शिकणार आहोत डबल एंट्री सिस्टीमचा त्याच्यामध्ये इन डिटेल आपण ही कन्सेप्ट पाहणार आहोत. अकॉर्डिंग टू दिस कन्सेप्ट एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन हॅज डबल इफेक्ट. Every transaction is recorded into 2 different accounts. For example, sold goods ₹10,000 on cash. In this transaction has 2 effects. First, cash account. Second is sales account. There are 2 effects of this transaction. This system is also called as double entry सिस्टीम. मग प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये आपल्याला 2 इफेक्ट काय करायचे आहेत बघत जायचे आहेत आणि त्यातला एकाला द्यायचं आहे डेबिट आणि दुसऱ्याला द्यायचं आहे क्रेडिट. नेक्स्ट डिस्क्लोजर. द अकाउंट फॉर एव्हरी बिझनेस आर प्रिपेअर जनरली फॉर अ पिरियड ऑफ 12 months. आपण बघितलं आहे फायनान्शियल इयर ही कन्सेप्ट शिकलो आहोत. त्या कन्सेप्टमध्ये बघितलं आहे की आवर financial year start in 1st April and end of the 31st March. So this period is for 12 months. 1 year here in India start on 1st April and end to 31st March every year. At the end of every accounting year, businessman prepare financial statement to show financial position of business. आपल्या बिझनेसची जी काही फायनान्शियल पोझिशन आहे ती आपल्याला 31 मार्चच्या आपले जे रेकॉर्ड्स आपण वर्षभर रेकॉर्ड करतो मेंटेन्स करतो त्याचं तिथं आपल्याला समजतं की आपल्या व्यवसायामध्ये किती प्रॉफिट आहे किती एक्सपेन्स झाले आहे किंवा लॉस झालेला आहे तिथे समजतं. नेक्स्ट मटेरियलिटी. According to this concept, financial statement should disclose on material item which might influence the decision of the user of financial statement. This principle is basically an exception to the full disclosure principle. The terms material ATI is subjective in nature. Material is depend on the amount involved in the transaction. या कन्सेप्टमध्ये आपण असं बघतो की जे काही तुमची दरवर्षी तुमचा स्टॉक बिक आहे तो सुद्धा काय केला जातो
बघितला जातो की किती मटेरियल तुमच्या इथं शिल्लक आहे वगैरे. त्यानंतर आपण मटेरियल इन डिपेंड्स ऑन द अमाऊंट, किती इन्व्हेस्ट परत मटेरियलमध्ये करायचे आहे, आपल्या ट्रान्झॅक्शन्स किती झालेल्या आहेत, आपल्या बिझनेसचं नेचर कसं आहे, त्यानंतर आपल्याला रिक्वायरमेंट गरज किती आहे, या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. आणि व्यक्तीला त्याच्यामुळं काय येतं, एखादा पुढचा डिसिजन घेता येतो. आपण क्लोजिंग स्टॉक बघितलेला आहे. मग क्लोजिंग स्टॉक आहे त्याच्यासारखे अनेक गोष्टी आहेत की जसं मशिनरी आहे. मशिनरी जेव्हा स्क्रॅप व्हॅल्यू येते म्हणजे अगदी पूर्णपणे ती निकामी होते, ते तिथंपर्यंत जेव्हा ती होते, मग आपल्याला तिथे लगेच डिसिजन घेता येतो की आपल्याला मशिनरी काय करावी लागणार, इथे परचेस करावी लागणार. म्हणजे जे मटेरियल आहे आपल्या इथलं त्याचं क्लोज आपण 31 मार्चला प्रत्येक वर्षी करतो. नेक्स्ट, मॅचिंग कन्सेप्ट. अकॉर्डिंग टू this concept, all expenses paid during the period are not considered, but only the expenses related to the accounting period are considered. On the basis of this concept, adjustments are made for the outstanding and prepaid expenses, outstanding and prepaid income. For example, paid advertisement rupees 4,000 for 4 years. It means that 4,000 upon 4 is equal to 1,000. 1,000 rupees for 1 year expenses. 3,000 is prepaid expenses. Prepaid means these expenses paid in this year, but it is involved in future time. We are consider expenses for only 1 year rupees. म्हणजे इथं काय 4 वर्षाचा तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट दिलेला आहात आणि 4,000 भागिले किती केलं जातं, 4 केलं जातं. मग त्यातून किती येतं, 1,000. मग राहिले किती, 3,000. हे प्रीपेड आहेत, पुढच्या वर्षीचं आपण इन ॲडव्हान्स दिलेले आहेत. हा खर्च पुढचा आहे पण तो इन ॲडव्हान्स आपण आत्ता दिलेला आहे. ह्याला आपण मॅचिंग कन्सेप्ट म्हणा. मॅचिंग म्हणजे काय, या वर्षीचा खर्च या वर्षीच आपल्याला लिहायचा आहे.